Hi everyone. Good evening. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय सर्वांना? हो. गुड इव्हिनिंग गुड मॅम. इव्हिनिंग. ओके, स्क्रीन दिसते मॅडम आज सर्वांना? शेवटचा गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग मॅम. आज गुड इव्हिनिंग शेवटचा ऑल ऑफ तास यू. आहे ना? गुड काय आहे? इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. उद्या लास्ट डे आहे. उद्या, आज नाही, उद्या आहे लास्ट डे. उद्या पण होणार आहे आपला क्लास. उद्या पण क्लास होणार आहे. मॅडम हम्म. उद्या लास्ट का? हो, उद्या आपला लास्ट डे आहे. त्यानंतर संडेला आपली एक पॅरेंट्स मीटिंग होणार आहे. ज्यांना कंटिन्यू करायचंय त्यांनी आता ऍडमिशन घ्यायचंय. मॅडम आज शेवटचा तास कंटिन्यू आहे ना? काय? ज्यांना ऑनलाईन क्लास कंटिन्यू करायचे आहे त्यांच्यासाठी हे पोस्टर आहे. त्यांच्यासाठी आपण डिस्काउंट दिलेला आहे. जी आपली वर्षभराची 6,000 रुपये फी आहे, तर या 6,000 फक्त तुम्हाला 3,999 रुपयेच भरावे लागतील. जर ही फी जर जून पर्यंत पेड केली तर त्यानंतर मात्र मग या प्रकारे राहणार आहे. इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन उपलब्ध करून दिला जाईल. ओके, बरं. आजचा टॉपिक जो आहे तर तो असणार आहे आपला गणितामधील लसावी आणि मसावी. लसावी आणि मसावी, ज्याला आपण एचसीएफ अँड एलसीएम म्हणतो. हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड लोएस्ट कॉमन मल्टिपल. मग काय आहेत हे आपण व्यवस्थित पाहूयात. मसावी आणि लसावी. मॅम. गुड गुड इव्हिनिंग इव्हिनिंग. मॅम. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. हे गुड इव्हिनिंग प्रकरण खूप मॅम. महत्वाचं आहे. गुड नवोदयला इव्हिनिंग मॅम. स्कॉलरशिप सुद्धा आहे. गुड स्कॉलरशिप इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग मॅम. या विभाजकांवरती प्रश्न असतात. गुड इव्हिनिंग मॅम. आपण एक मागे प्रकरण पाहिलं होतं पहा, कसोट्यांवरती आधारित. तर त्या कसोट्यांवरती आधारितच लसावी आणि मसावी, त्याबरोबर कसोट्या, त्याबरोबर आपण विभाजक आणि विभाज्य हे पाहिले होते. मग विभाजक आणि विभाज्य काय आहे ते पुन्हा एकदा जाणून घेऊयात. आणि लसावी मसावी कशासाठी उपयोग आहे, का काढायचं लसावी मसावी, काय गरज असते यांची, हे आज आपण जाणून घेऊयात. इथे थोडेसे महत्वाचे मुद्दे आहेत जे योग्य आहे, तुमच्यासाठी महत्वाचं आहे तेवढंच सांगणार आहे. तेवढं तुम्हाला कंटिन्यू केलं जाईल. दोन किंवा अधिक संख्यांच्या विभाजकांपैकी जो सर्व संख्यांचा साधारण विभाजक असून सर्व विभाजकात मोठा असतो त्या संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक असे म्हणतात. जर इंग्लिश मीडियमची मुलं असतील तर तुमचा जर आग्रह असेल तर ती सुद्धा पीडीएफ आपल्याकडे आहे. कशाला म्हणायची, एचसीएफ ही पूर्ण पीडीएफ आहे आपल्याकडे, इंग्लिश मधून सुद्धा आहे. पण तुम्हाला नवोदयला आहे, नवोदयला पूर्णपणे मराठी असणार आहे, त्यामुळे ही मराठी मधली आपल्याकडे आहे. दोन्ही पण उपलब्ध आहेत. जसं की आता महत्तम सामायिक विभाजक, महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा असणारा, सामायिक म्हणजे कॉमन असणारा, विभाजक म्हणजे डिव्हायझर. विभाजकालाच दुसरं नाव आहे अवयव. आता हा महत्तम सामायिक विभाजक म्हणजे एचसीएफ, हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता हा कसा काढायचा, जसं की आपण विभाजक पाहिले होते. आता हा 2-3 पद्धती आहेत विभाजक काढण्याच्या पद्धती. जसं की आता आपण यांच्यामध्ये पाहूयात कोण कोण विभाजक आहेत. जसं की इथे 12 आणि 18 या संख्यांचे सामायिक विभाजक. मग सामायिक विभाजक कोणकोणते आहेत ते दिलेले आहेत. आपण इथे 12 आणि 18चे अगोदर सर्वच विभाजक काढून घेऊयात. 12चे आणि 18चे. 12 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो तो पाहायचा आहे. 12 येतो 1च्या पाड्यामध्ये, 2च्या पाड्यामध्ये, 3च्या, 4च्या, त्यानंतर 6च्या आणि मग 12च्या, बरोबर. त्यानंतर आता 18 पाहायचा आहे, कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो हा 18. हा येतो 1च्या, 2च्या, 3च्या, त्यानंतर 6च्या येतो, 9च्या येतो आणि मग 18च्या पाड्यामध्ये 18 येतो, बरोबर. मग आता यांच्यामध्ये आपण काय करणार, कॉमन फॅक्टर काढणार. कॉमन कोण कोण आहे, दोघांच्याही टेबलमध्ये होते असे आपण कॉमन फॅक्टर, म्हणजे इकडे 1 पहा दोघांकडे आहे, 2 हा दोघांकडे पण झाला, 3 पण आहे,
त्यानंतर 6 पण आहे. मग आता यांच्यामध्ये हे कॉमन पाहिले आपण, एवढे आपल्याकडे कॉमन मिळाले, पण कॉमन असून दोघांकडे पण मोठा कोण आहे कॉमन ते पाहायचंय. म्हणजे यालाच म्हणायचंय मसावी, म्हणजे HCF. म्हणजे आजचा जो आपला हा जो HCF झाला यांचा 12 आणि 18चा HCF मीन्स मसावी. मसावी काय झाला यांचा 6, हा झाला मसावी. ओके, सोपी पद्धत आहे की नाही? आणखी एक पद्धत शिकवते मी तुम्हाला. हे समजलं सर्वांना नेमकं मसावी कशाला म्हणायचं? डेफिनेशन मध्ये नाही समजत, पण उदाहरणांमध्ये समजतात, बरोबर? डेफिनेशन थोड्याशा कठीण जातात, थोडस डिफिकल्ट वाटायला लागतं, पण जेव्हा उदाहरण होतं, त्या हो मॅम. हो उदाहरणामध्ये हो मुलांना साधा HCF आणि LCM खूप कठीण आहेत, पण खूप सोपे आहेत. हे जर समजलं तर तुम्हाला यानंतरचे अनेक प्रकरण आहेत जे की कसोट्यांवरती असणार आहेत, विभाजकांवरती असणार आहेत. पण यासारखी जी काही प्रकरण आहेत स्कॉलरशिप मध्ये पण आहे, नवोदयला आहे, त्याच्यामध्ये नवोदयला जास्तीत जास्त प्रश्न येतात. नवोदयला कमीत कमी 2 प्रश्न तरी तुम्हाला यावरती असतात आणि 100% असतात, HCM, LCM आणि HCF वरती. प्रमाण थोडस कमी आहे तिकडे स्कॉलरशिप मध्ये, पण स्कॉलरशिप मध्ये आपल्याला हा पूर्ण डाटा लागतो. विभाजक आहे, विभाज्य आहे, त्याबरोबर कसोटे आहेत, हे सर्व यावं लागतं. जरी तिकडे प्रकरण नसलं तरी तिथे उदाहरणं मात्र यांना अनुसरून असतात. म्हणून असं नाहीये की फक्त ज्यांना नवोदय करायचं त्यांनीच लसावी मसावीचं प्रकरण करावं असं नाही. अगदी रिलेटेड टॉपिक आहे, स्कॉलरशिप मधल्या अनेक टॉपिकशी रिलेटेड आहे आणि त्यासारखी उदाहरणं तिकडे येतात, जिथे आपल्याला अगोदर लसावी मसावी सुद्धा काढावा लागतो आणि मग एखादा प्रश्न सोडवावा लागतो. असं एकमेकांवरती डिपेंड असणारी उदाहरणं सुद्धा राहतात. बोला ऋतुजाला डाऊट होता का काही? ऋतुजाचा माईक ऑन होत नाही. बरं, हँड रिमूव्ह झालेला आहे, डाऊट नसेल बहुतेक. ओके, बर. आता तुम्हाला हे तर उदाहरण समजलं, अगदी याच मेथडने मला आणखी एक उदाहरण तुम्ही सांगायचंय. मी तुम्हाला एक संख्या देते. आता इकडे जशी 12 आणि 18 होती, तर आता माझी संख्या असणार आहे 20 आणि 25. पहा, 20 आणि 25 यांचा मसावी काढा. यांचा HCF आपल्याला काढायचा आहे. बोला श्रेयश आणि स्नेहल दोघांचा एंट्रीज आहेत. डाऊट असेल तर विचारा. टीचर माईक ऑन होत नाहीये. हा, मी म्यूट केलेत का सर्वांचे? माईक मी म्यूट केलेले आहेत सर्वांचे, त्यामुळे माईक ऑन होत नाहीत. डाऊट आहेत का तुमचे? डाऊट होता का विनाकारण माईक ऑन करायचा होता? डाऊट असेल तर प्रेस करा. प्रेस केला की मी तुमचं माईक ऑन करते. ओके, माईक बंद करा आता. आला? अरे उत्तरच नाही आलं कोणाचं. कठीण वाटतंय का? पुन्हा एक एक्सप्लेन करते मी. काय करावं लागेल? आता 20 जो आहे तो कोणाकोणाच्या पाडामध्ये येतो? फक्त टेबल तर पाहिजेत आपल्याला. 20 कोणाकोणाच्या टेबलमध्ये आहे? 1 चा येतो, 2 चा आहे, त्यानंतर 4, 5, त्यानंतर 10 आणि मग 20. या सर्वांच्या टेबलमध्ये हा 20 मिळतो. 25 कोणाकोणाकडे मिळणार आहे? 1 च्या, 5 च्या आणि त्यानंतर 25 च्या. मग यामध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर पाहिजे. कॉमन कोण कोण आहे? 1 आणि 5. 1 आणि 5 यांच्यामध्ये मोठा कोण? 1 मोठा की 5 मोठा? जो मोठा तोच झाला याचा HCF. म्हणजे यांचा जो HCF आहे मसावी जो आहे तो झाला 5. ओके, आता समजलं? ही मेथड समजली की आणखी एक मेथड तुम्हाला सांगणार आहे. मग त्या मेथड मध्ये आपण एकत्रित असे लसावी आणि मसावी काढू शकतो. भागाकार पद्धत आहे एक वेगळी, ती पण आहे, आणि एक थोडीशी अवयव पद्धत आहे, ती पण पाहूयात. ओके, हे समजलंय का सर्वांना? ही मेथड समजली?
हो मॅम. मसावी तर समजलं, पण question कसं काढायचं तुम्हाला आणखी ओके, माईक बंद ठेवायचा. ओके, समजलं मला. माईक बंद ठेवा. त्यानंतर पुन्हा एक एक मेथड एक्सप्लेन करते. आपण पुढे पाहूयात काय सांगितले. दिलेल्या 2 किंवा अधिक संख्यांनी लहानात लहान अशा ज्या संख्येला निशेष भाग जातो त्या संख्येला दिलेल्या संख्या लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लसावी, त्याला आपण LCM म्हणतो, लोएस्ट कॉमन मल्टिपल. मल्टिपल मीन्स विभाज्य किंवा गुणक असे म्हणतात. 12 आणि 18 ज्यांचा आपण मसावी पाहिला होता त्यांचा आपण लसावी काढूयात पहा. मग आता 12च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत आणि 18च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत त्या आपल्याला लिहून घ्याव्या लागतील. आता हीच जर मेथड आपण यूज करतोय लसावी काढण्यासाठी, तर कसा काढायचा पहा. आता इथे जरी लघुत्तम लहान जरी म्हटलं तरी दिसताना संख्या इकडे मोठी येत असते आणि मसावी हा लहान येत असतो हा लसावीपेक्षा. इथे मात्र अर्थ त्याचा वेगळा आहे. महत्तम सामायिक विभाजक आहे. विभाजक हे लहान असतात आणि विभाज्य म्हणजे पाड्यातल्या संख्या असतात त्या, ते गुणक असतात. जसं की आता 12 आणि 18 पहा. 12चा पाडाच लिहून घ्यायचा आपल्याला. 12 एक 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सही 72. म्हणजे इथे सुद्धा इथे कंटिन्यू केलेला आहे आपण, नाही लिहिलं तरी चालेल. आणि त्यानंतर आता इकडे 18चा 18चा पाडा आपल्याला इकडे कंटिन्यू करावा लागेल. मग आता 18चा पाडा म्हणूयात आपण. बरीचशी मुलं काय करतात, उशिरा येतात, त्यांना ऍड करण्यातच वेळ जातो आपला. आता 18चा टेबल जर केला तर 18 एक 18, 18 दुने 36 म्हणजे 18 लिहावं लागेल, मग 36 लिहावं लागेल, मग 54, मग 72, मग 90. त्यानंतर आता कुठपर्यंत आहेत पहा, लसावी आपल्याला काढायचा आहे. मग आता जोपर्यंत संख्या कॉमन येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या काढाव्या लागणार आहेत. जसं की इथे तुम्हाला माहिती दिलेली पहा. आता इथे कंटिन्यू केलं म्हणजे 36. आता यांच्यामधले येणारे जे कॉमन फॅक्टर आहेत तर ते इथे कॉमन कोण कोण आला, 36 आला, 72 आला, 108 आला. 108 पर्यंत आपण घेतलंच नाही. म्हणजे आता आपण 12 पंचे 60, 12 सही 72, 12 साती 84, 12 आठी 96, 12 12 9 108 आणि 12 10 120. तसा इकडे आपल्याला हा पण टेबल पूर्ण करावा लागेल आणि मग यांच्यामध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर पाहावं लागेल. जसं की आता आपण 18 पाचेपर्यंत आलो. आता 18 सख जर केलं तर 18 सख हा 108 होत असतो, बरोबर. 18 सख 108. 18 सत केलं तर 18 सत 126 होतो. त्यानंतर 18 आठ झाला. 18 आठ हा 144 आहे. 18 नवे जर केला 18 नवे 162 आणि त्यानंतर 180. म्हणजे आपण हा काय केला, 18चा टेबल लिहून घेतला आणि यांच्यामध्ये कॉमन कॉमन पाहिला कोण कोण कॉमन आहे. हा मिळाला जो जो सांगितला तोच. 36 आहे, नंतर 72, 108, 144. म्हणजे हे जे आहेत तर ते आपण लिहून घेऊयात. अगोदर ते कॉमन काढून घेऊयात. तिथे फक्त कॉमन दिलेले पण आपण कॉमन कसे काढले हे लक्ष द्या. याच्यामध्ये हा 72 मिळाला. त्यानंतर 108 दोघांकडे पण होता. त्यानंतर 144 कुठे येतो 144. आता 12 10 120 झाला. 120 जरी झाला तरी आता तो 12चा पाडा कधी थांबणार आहे का. मग आपण काय करणार, 120 मध्ये पुन्हा 12 मिळवणार. म्हणजे 12 गुणिले 11 जर केलं तर 132 होणार. पुन्हा कंटिन्यू केला की 144 होणार. असा कंटिन्यू करत जायचंय. कुठलाही टेबल कधीच थांबत नाही. मग आता यात थांबत नाही पण आपल्याला इथे काय करायचंय, लोएस्ट पाहायचं होतं ना, लघुत्तम. म्हणजे इथे लहानात लहान पाहायचंय. तरी सुद्धा एक मी तुम्हाला पूर्ण टेबल काढून दाखवलाय. आता याचं कारण काय होतं की आपल्याला
कॉमन कॉमन तर काढले, पण आपल्याला लहानात लहान विभाज्य संख्या पाहिजे. मग या कॉमन मध्ये लहान कोण होतं, या तर पेअर झाल्या. या सर्व पेअर मध्ये लहान कोण होतं ते झाला त्यांचा लसावी. मग यांच्यामधली लहान जोडी होती 36 ची, म्हणजे लसावी जो आपला एलसीएम असणार आहे तर तो झालेला आहे 36. आपण अगोदर काय पाहत होतो, मोठा. एचसीएफ मध्ये मोठा पाहतात आणि एलसीएम मध्ये लहान पाहायचं. पण मोठा काय पाहिला तिकडे आपण, विभाजक, आणि इकडे विभाज्य. विभाज्य कशाला म्हणायचं हे लक्षात आलं तुम्हाला? विभाज्य म्हणजे ह्या संख्येतल्या पाड्यातल्या पूर्ण संख्या असतात. हे समजलं. आपण संख्या सारख्या घेतल्या का? आवाज येतो सर्वांना? हो हो हा. हे लक्षात हो येते? हो बरं. हो मॅम हम्म. हो मॅम बरं, आता एवढंच समजून घ्यायचं होतं. मॅम त्यानंतर डायरेक्ट हो जायचंय आपल्याला मॅम लसावी आणि मसावी काढण्यामध्ये. हो मॅम बर, आता थोडीशी हो माहिती मॅम दिली. ओके 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 ओके. हा हा. आता दिलेल्या संख्यांचा मसावी काढण्याचा कृतिक्रम कसा असतो तर तो आपण पुढे पाहूयात. आता कृतिक्रम इथे वाचून दाखवण्याची गरज नाहीये, तुम्हाला डायरेक्ट मी स्टेप बाय स्टेप उदाहरणांमध्ये सांगणार आहे. आता इथे आपल्याला महत्वाचं काय आहे, परस्पर किंवा सहमूळ संख्या. परस्पर मूळ, ज्यांना आपण सापेक्ष संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या किंवा सहमूळ संख्या म्हणतो पहा, को प्राईम नंबर, जे की तुमच्या रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये आहेत. हे आपण यापूर्वी सुद्धा शिकलो. ज्या संख्यांचा मसावी 1 असतो अशा दोन संख्यांना परस्पर मूळ संख्या म्हणतात. आता संख्यांचा मसावी 1 कधी येतो, ज्या संख्या कधीच एकमेकांच्या पाड्यामध्ये येत नाही. जर तुम्हाला म्हटलं की 18 आणि 19 या संख्यांचा मसावी कधी किती, तर या दोन संख्यांचा मसावी हा डोळे झाकून 1 करून टाकायचा. यांचा मसावी काय झाला, 1. आणि लसावी जर म्हटलं तर यांचा दोघांचा गुणाकार करायचा. लसावीला काय करणार तुम्ही, अशा क्रमवार संख्या आल्या किंवा दोन मूळ संख्या आल्या एकमेकांच्या पाड्यामध्ये न दिसणाऱ्या संख्या आल्या की त्यांचा मसावी जो आहे तर तो 1 असतो. पण कुठल्या, एक मूळ आहे, एक संयुक्त आहे, अशा वेळी सुद्धा होतं. आता इथे पहा, जसं की दोन मूळ संख्या त्या 17 आणि 19 यांचा मसावी किती झाला, 1 झाला. लागोपाठच्या म्हणजे जसं की आता 18 आणि 19 घेतला, 7 आणि 8 घेतला, 10 आणि 11 घेतला, यांचा मसावी किती सांगणार. दोन क्रमवार संख्या आला की त्यांचा मसावी हा 1 फिक्स असतो, त्यांचं काढण्याची गरज नसते. आणि लसावी म्हटलं की त्यांचा गुणाकार. आता समजा दोन क्रमवार संख्या घेतल्या मी, 13 आणि 14, या दोघांचा मसावी, या दोघांचा मसावी किती झाला, 1. आणि लसावी म्हटलं की काय केलं मी, लसावी म्हटलं की करायचं दोघांचा गुणाकार, 13 गुणिले 14 हा झाला त्यांचा लसावी. असा लसावी आणि मसावी काढला जातो मूळ संख्यांचा. कोणत्या, सहमूळ संख्यांचा, किंवा दोन मूळ आल्या तरी त्यांचाही मसावी 1. आता हे सर्वात महत्वाचं सूत्र, लसावी आणि मसावी मध्ये या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी कशाही प्रकारचं उदाहरण येऊ द्या तुम्हाला ते जमणारच. लसावी आणि मसावी काय आहेत, तर दोन संख्यांचा लसावी गुणिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. जसं की आता 13 आणि 14 आपण काय करूयात पहा, दोन संख्यांचा लसावी आणि मसावी काढला. मग लसावी किती होता, लसावीच्या जागी मी लसावी ठेवला पहा, लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मग दोन संख्यांचा गुणाकार, थोडस शॉर्टकट मध्ये लिहिलंय मी, तिथे तर आहेच एक उदाहरण, पण आता आपण या संख्या घेतलेल्याच आहेत. लसावी होता आपला पहा 13 गुणिले 14, जर 13 गुणिले 14 केलं तर किती येतात, पहा 13 गुणिले 14 म्हणजे हे झाले 182. हे 182, एक मिनिट, हा झाला आपला लसावी. मसावी राहायला टाकायचे, तर मसावी किती होता, 1 बरोबर. 13 आणि 14 यांचा जर गुणाकार केला तर तो सुद्धा होता 182. म्हणजे 182 ला जर 1 ने गुणलं तर त्यांचा गुणाकार हा 182 येतो, आणि 182 1 182 आहे असं. म्हणजे हे दोनही सारखे सारखे आहेत. ज्या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी काढायला सांगितलं असतो तर त्या दोन संख्यांचा गुणाकार सुद्धा त्या दोघांनी एवढा असतो. जसं की आता इथे वेगळ्या संख्या होत्या 12 आणि 30. 12 आणि 30 यांचा जर संख्यांचा मसावी काढला तर तो 6 येतो, आणि लसावी काढला तर तो 60 येतो. मग आता आपण 12 आणि 30 यांचा जर गुणाकार केला
तर तो या दोघांच्या गुणाकारा एवढा येतो का, हे आपण क्रॉस चेक करून पाहूयात. पहा पहा 12 आणि 30 यांचा मसावी किती होता, 6 आणि लसावी 60 बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मग त्या दोन संख्या कुठल्या होत्या, 12 गुणिले 30, मग या त्या दोन संख्या होत्या. पाहता यांचा जर गुणाकार केला तर 6 आणि 6 यांचा गुणाकार करायचा, 6 6 36, परत पुढचा एक शून्य आहे असाच. 12 आणि 3 चा गुणाकार करायचा, 12 त्रिक 36, पुढचा एक शून्य आहे असाच. म्हणजे हे सुद्धा झाले 360 360. हे आपण क्रॉस चेक करून पाहिलं. हे सर्वात महत्वाचं आहे ही गोष्ट समजणं. ज्या दोन संख्या दिलेल्या असतात त्या दोन संख्यांचा गुणाकार जेवढा आहे तेवढाच लसावी आणि मसावीचा गुणाकार येत असतो. ओके, हे समजलं सर्वांना. हो ओके, हो मॅम. जर लसावी आणि मसावी पाहता काय करावं लागतं, लसावीने जर मसावीला भाग दिला तर दोन संख्यातील मसावी, पहा दोन संख्यातील मसावी सोडून उरलेल्या अवयवांचा गुणाकार करायचा. आता लसावी काढताना हा जो आहे, आता मसावी सोडून आता हे जे आहे आपण या पद्धतीने पाहूयात. जसं की आता आणि इथं मसावी काय, दोन संख्यातील साधारण नसणारा परस्पर मूळ अवयवांचा गुणाकार असतो. आता ही जी मेथड आहे तर ती योग्य मेथड मी तुम्हाला शिकवते, अशा या भानगडीमध्ये पडायचंच नाही. किंवा इथे उदाहरण दिलेले पहा. आता 30 आणि 42 चा लसावी आणि मसावी काढतात. मग आता 30 चे अवयव आपण काढून घेतले, मग यांचे अवयव कसे काढलेत, हे मूळ अवयव काढलेले आहेत. मूळ अवयव कशाला म्हणायचा, हे पहा प्राईम फॅक्टर. जसं की आता 30 30 कोणाकोणाचा गुणाकार येतो, 15 गुणिले 2 हे 30 होतात. जर आपण 30 असे लिहिले, मग यासाठी आपल्याला माहित नाही दुसरा कोणाचा गुणाकार येतो. मग 15 गुणिले 30, 15 गुणिले 2 हे 30 झाले. 15 कोणाचा गुणाकार येतो, तर 3 गुणिले 5 चा. मग 15 साठी 3 गुणिले 5 आले आणि हे 2 आहे असेच. म्हणजे हे सेम फॅक्टर झाले का, हे पहा हे सेम आपले प्राईम फॅक्टर झालेले आहेत 30 साठी. आणि 42 साठी सुद्धा तसेच आहे. आता 42 चे अवयव कसे काढणार, 42 लिहिला, अचानक आठवत नाही असे लिहायचे अवयव, मग काय करणार तुम्ही, मग 42 कोणाच्या पाड्यामध्ये येतो, 6 7 42, म्हणजे 6 गुणिले 7 घेतले. मग पुन्हा या 7चे जर अवयव पडत असतील तर 7चे काढून घ्या, किंवा 6चे पडत असतील तर 6चे काढून घ्या. मग तर 6चे पडतात, 3 2 6, 3 गुणिले 2 म्हणजे 6 झाला आणि 7 आहे असा लिहायचा. हा सेम सेम झाले का, इकडे पण आपले तेच मिळाले का, जे यांचे मिळालेले आहे 2 3 7. मग आता यांच्यामध्ये कॉमन पाहावा लागतो. कॉमन कोण कोण आहे, जे जे कॉमन असणार ते मसावे असणार आहेत. कॉमन दोघांकडे पण 3 होता बा, याच्याकडे पण 3 आहे, याच्याकडे पण 3 आहे, हा आपला मसावी झाला 3. आणखी याच्याकडे पण 2 आहे, दुसऱ्याकडे पण 2 आहे, मग त्यांचा गुणाकार करायचा कॉमन फॅक्टरचा. मग कॉमन प्राईम फॅक्टरचा 3 आणि 2 यांचा गुणाकार झाला 6. आणि लसावी काय केलं आपण, लसावी जो मसावी आलेला आहे तो मसावी आहे असा उचलून ठेवायचा आणि उरले कोण कोण त्यांचा गुणाकार करून टाकायचा. उरलेला हा 5 आणि उरलेला इकडे 7, म्हणजे उरलेला कोण 5, एक मिनिट, उरलेला 5 आणि इकडे 7 होता. इथे सुद्धा तेच आहे, 3 गुणिले 2 6 घेतले आणि आपण डायरेक्ट इथे मसावी घेतला 6. म्हणजे या सर्वांचा जर गुणाकार केला तर तो होतो 210. म्हणजे या संख्यांचा मसावी 6 आणि लसावी 210 या पद्धतीने आपण काढलेला. बरं, आता आपण जाऊयात आपल्या मेन टार्गेट कडे. लसावी आणि मसावी जास्त कसे काढायचे, आता हे काही जास्त महत्वाचं नाही. आता ही पुढची माहिती तुम्ही वाचून घ्या, हे तुम्हाला बाकीचं उदाहरणांमध्ये येणारच आहे. आता तुम्हाला डायरेक्ट संख्या देणार आहे, हे उदाहरण आपण नंतर घेऊयात. अगोदर मी तुम्हाला काही संख्या देते, किंवा इथे हे 6वीचं पुस्तक आहे, 6वी 7वीला सुद्धा हे रेग्युलर अभ्यासाला आहे. 6वी 7वीच्या पुस्तकांमध्ये अशी उदाहरण आहेत पहा, तुम्हाला लसावी मसावीवरती पाहायला, HCF आणि LCM हे तेच प्रकरण आहे, त्यातलंच आहे. आता इथे काय सांगितलं होतं, राईट द नंबर 24 इन द फॉर्म ऑफ प्रोडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर. आता प्राईम फॅक्टरने आपल्याला इथे HCF काढायचा होता, मग तो कसा काढायचा, याच पद्धतीनुसार मी तुम्हाला शिकवते. आता वेगवेगळ्या संख्या घेऊयात आपण उदाहरण म्हणून. आता हे तर राहू द्या, 6वीचं प्रकरण आहे, सेम हेच काढायचं, किंवा याच संख्या घेऊयात आपण HCF साठी आणि LCM साठी. आता या संख्या आहेत 45 आणि 30. इथे होमवर्क साठी वाटल्यास एक स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला.
एक संख्येचं समजलं की बाकीच्या सर्वांचं समजून जातं, एवढ्या सोप्या त्या असतात. सुरुवातीला पहिला दिवस हा थोडासा गोंधळामध्ये जातो, हे काय आहे नेमकं. पण असं प्रकरण असतात, काही काही सोपी असतात, पण त्यांच्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात. आपण ते डेमो क्लासमध्ये 3-4 दिवस नाही घेऊ शकत. आपण डेमो क्लासमध्ये जास्तीत जास्त 2 दिवस मी ते प्रकरण कंटिन्यू करते. त्यानंतर मात्र जेव्हा आपले रेग्युलर क्लास होतात, त्यामध्ये मात्र तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजेपर्यंत ते प्रकरण असतं. एखादं प्रकरण 8-8, 10-10 दिवस सुद्धा जातं, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. जसं की आता इथे 45 आणि 30 यांचा मसावी काढायचा आहे. प्रत्येकाचा बुद्ध्यांक हा सारखा नसतो. कोणाला अगदी एकाच शब्दामध्ये सांगितलं की समजतं, एखाद्याला समजत नाही. आता 45 आणि 30. आता आणखी एक मेथड मी तुम्हाला शिकवते. या प्रकारे रेषा मारायच्या. एक जुनी पद्धत आहे आणि काय म्हणता येईल, अगदी अचूक लसावी आणि मसावी यामधून निघतात. पाहता यांचं फॅक्टर काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला हे जे आता या साईडला जे येणार आहे तर ते पूर्ण प्राईम फॅक्टर असणार आहेत. मग आता हे प्राईम फॅक्टर आपण कसे काढू शकतो. हा 45 आणि 30 हा एकाच पाड्यामध्ये मिळतो. कोणाच्या मिळतो तो पाहायचा. अगोदर 2 पासून सुरुवात करायची. 2च्या येतो का, नाही, हे दोघे पण येत नाही. मग 3च्या येतो का, 3च्या आपण चेक करूयात. पहा, 3च्या पाड्यामध्ये येतो आणि हा 30 पण येतो, 45 पण येतो. आता बरेच जण म्हणणार 3च्या पाड्यामध्ये हा 45 नाही दिसला आम्हाला, पण 30 दिसला. 3 दा 30 दिसला. पण असा पाडा असतो का कधी की जो थांबतो. तो कधीच थांबत नाही, कुठलाच पाडा थांबत नाही. मग 3च्या पाड्यामध्ये जर आपण असं भागाकार करून पाहायचा, पहा 45 3च्या पाड्यामध्ये कधी येतो, तर 3 1 3, 4 मधून 3 गेले, 1 उरले आणि हा 3 आणि 1 आणि 5 15 झाले. 3 5 15. म्हणजे 3चा जर पाडा आपण कंटिन्यू केला असता तर तो 15 नंबरला आपल्याला इथे 45 मिळाला असतं. आता पुन्हा 15 आणि 10 कोणाच्या एकाच पाड्यामध्ये मिळतात ते पाहायचे. 15 आणि 10 एकाच पाड्यामध्ये मिळतात ते 5च्या. मग 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10. आता हे 2 आणि 3 हे एकाच पाड्यामध्ये कोणाचे मिळणार आहेत का, अजिबात नाही. हे दोन क्रमवार संख्या कधीच एकमेकांच्या पाड्यामध्ये मिळत नाहीत. मग इथेच थांबायचं. मग हे जे आहेत आपले कॉमन फॅक्टर आलेले आहेत. कॉमन प्राईम फॅक्टर कोणाचे, या 45चे आणि या 30चे. मग तोच झाला आपला मसावी, HCF. म्हणजे आपला मसावी किती आला पहा. मसावी बरोबर जे कॉमन आहेत त्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. 3 आणि 5 यांचा आपण गुणाकार करून घेतला तर तो झाला 15. बर, ही झाली मेथड नंबर 2. आपण पहिली मेथड पाहिली पहा. ते मेथड नंबर 2 आहे, पण मी इथे 1 नंबर देते आणि हेच उदाहरण आपण ज्या अगोदरच्या पद्धतीने पाहिलं होतं त्या पद्धतीने पाहूयात. जसं की आता हा 45 आहे आणि 30 आहे. 45 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो आणि 30 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो हे लिहायचंय आपल्याला. आता 45 साठी पहा, 1च्या पाड्यामध्ये 45 येतो, त्यानंतर 3च्या येतो, 5च्या येतो, त्यानंतर 9च्या येतो आणि 45च्या पाड्यामध्ये 45 येतो. आता 30 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो, 1च्या येतो, 2च्या, 3च्या, त्यानंतर 5च्या, मग 15च्या आणि मग 30च्या. आता या मेथड मध्ये होतं काय, आता ही लहान संख्या आहे म्हणून आपण पटपट या संख्या लिहून घेतल्या, आपल्याला पाढे सुद्धा आठवले. पण अशा जर मोठ्या संख्या असतील तर, मग मोठ्या संख्या असतील तर ही पद्धत खूप बेटर आहे, खूप चांगली आहे. पहा येथे कॉमन फॅक्टर कोण कोण होतं, हा 1 झाला, त्यानंतर 3 पण आहे, 5 पण आहे, त्यानंतर आणखी आहे का कोणी, कोणीच नाही. मग आता यांच्यामधले कॉमन जे आहे ते कॉमन घेऊन टाकायचे. आता 1 घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी काही हरकत नाही, कारण 1ला आपण प्राईम म्हणत नाही, तो मूळ असं म्हणत नाही. 1ला सोडून द्यायचं, कारण कोणत्याही संख्येसोबत जर 1चा गुणाकार केला तरी तीच येते. जसं की 3 गुणिले 1 हे 3च राहणार आहे. आता यांच्यामधले कॉमन होते 3, की दोघांकडे पण होते, याच्याकडे पण आहेत, दुसऱ्याकडे पण आहेत. आणि दुसरा होता 5, 3 गुणिले 5 हे झाले 15. एक सोपी पद्धत आहे ही मसावी काढण्याची. बरं, समजतंय का काय चाललंय, हे समजतंय टीचर हो. हम्म हो.
टीचर हा बोला. टीचर कोण? टीचर काय झालं? बरं, ज्यांना बोलायचंय ना एक काम करा, ज्यांना बोलायचं त्यांनी हँड रेज करा. ज्यांना बोलायचंय त्यांनी हँड रेज करा. श्रेयश अंबुरे यांचं हँड रेज आहे, बोला. श्रेयश. मानसी पाटील, सॉरी मनस्वी पाटील. टीचर 6च्या पाड्यामध्ये पण 30 येतो. कितीच्या? हा 6च्या पण येतो. हो बरोबर आहे, 6च्या टेबल मध्ये 30 येतो. बरोबर आहे. पण 6च्या टेबल मध्ये हा 45 येत नाही ना. तो लिहायला काय हरकत नाही, आपण 6च्या येतो. 6च्या येतो आणि 10च्या पण येतो. 10 पण राहिला होता लिहायचा. पण कॉमन कोण होतं, हे तिघेच होते. आले लक्षात? बरं, आता पुढचं उदाहरण पाहूयात आपण. लिहून घेत चला म्हणजे समजेल. आता 49 आणि 56. आता जर 3 संख्या एकत्र आल्या तर काय करायचं? तिघ आहेत का? 3 वाला. आता इथे पूर्ण दोघं आहेत. एक 3 वाला उदाहरण देते, कारण उद्या आपल्या क्लासचा लास्ट डे आहे. तुम्हाला जेवढं जास्त सांगता येईल तेवढं मला सांगायचं आहे, जेणेकरून तुम्ही पुढे क्लासला कंटिन्यू करा किंवा करू नका, पण तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे या टॉपिकचा. पाहता आपण 3 संख्या घेऊयात. जसं की आता असा प्रश्न येतो, 40, 20 व 60 यांचा मसावी काढा. थोडस सुरुवातीला कठीण वाटतं हे प्रकरण, नंतर खूपच सोपं आहे. 40, 20 आणि 60. बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन आलंय. आमच्याकडून मॅडम शिकत असताना लगेच आमच्या अकाउंट मधून बॅलन्स वगैरे कट करतायत की काय. पोस्टवर पाहिलं की त्या दिवसापासून विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे जरा. पण काळजी करू नका, कुठल्याही अकाउंट मधून पैसे कमी होणार नाहीयेत. तुमची इच्छा असेल कंटिन्यू करायची तरच तुम्ही कंटिन्यू करू शकता, असा आग्रह नाहीये कोणालाच. पाहता हा 40, 20 आणि 60 कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो? तर 5च्या किंवा 2च्या टेबलमध्ये येतात. पहा 5च्या टेबलमध्ये हे तिघे पण येतात, बरोबर. 5ने आपण सुरुवात केली. जसं की आता 5च्या पाड्यामध्ये पहा, 5 8 40, 5 चोक 20, पुन्हा एकदा 5 1 5, 1 उरले 2, किंवा 12 पंचे 60. आता पुन्हा एकदा पाहायचंय की या तीनही संख्या एकाच पाड्यामध्ये कुठे मिळतात का? 8, 4 आणि 12 तर मिळतात. कोणाच्या? या 4च्या पाड्यामध्ये. 4 दुने 8, 4 1 4 आणि 4 त्रिक 12. आता हे जे 2, 1 आणि 3 हे एकाच टेबलमध्ये आपल्याला कुठेच मिळत नाही. एकचा जर टेबल सोडला तर तो कुठेच मिळणार नाही. म्हणजे इथेच आपला HCF मिळून गेला. आपला जो मसावी आहे तर तो मिळालेला आहे. कुठे आहे मसावी? यांना म्हणायचं कॉमन फॅक्टर. मग कॉमन फॅक्टर कोण होते? 5 आणि 4 यांचा गुणाकार करून घ्यायचा. 5 आणि 4 यांचा गुणाकार झाला 20. म्हणजे 20 हा या संख्यांचा मसावी आहे. या संख्यांपैकी सुद्धा एखादा मसावी येऊ शकतो किंवा लसावी येऊ शकतो. लसावी शक्यता कमी आहे, पण मसावी इथे येऊ शकतो. आता जर तुम्हाला 60 आणि 1 यांचा लसावी मसावी सांगितला तर तो 60च झाला आणि मसावी 1च झाला. अशी परिस्थिती येऊ शकते, जर की आपल्याला उदाहरण सोडवण्याची गरज नसते, पण तिथे मुलं विचार करत बसतात आता काय करायला हवं. जिथे उत्तर तुमच्या समोर आहे, 1 आणि 60 यांचा मसावी आणि लसावी सांगा, तर सोपं आहे की नाही. त्याच संख्येला लसावी आणि मसावी म्हणून आलेले आहेत. बरं, आता दुसरी मेथड, जसे की आता आपण ही पाहिली होती, 40, 20 आणि 60 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये कोण कोण येतं. आता 40 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो? 1च्या येतो, 2च्या येतो, त्यानंतर 4, 8, 5च्या पण येतो, 10च्या पण येतो, 20च्या येतो आणि त्यानंतर 40च्या. तर 20 जो आहे 1च्या येईल, 2च्या येईल, 4, त्यानंतर 5, 10 आणि 20, त्यानंतर 60 1च्या, 2च्या, 3च्या,
त्यानंतर 6च्या, 10च्या, 20च्या, 30 आणि 60 यांच्या पाड्यामध्ये येणारे जे कॉमन आहेत त्यांना गोल करून घेऊयात. कॉमन हा 5 इथे पण आहे, हा कॉमन असणार आहे तो. त्यानंतर कोण होता? 20, 20, 20, 10, 10 पण होता, पण यांच्यामध्ये सर्वात मोठा जो होता तुलनेने तर तो हा 20 होता, म्हणून मसावी हा 20 झालेला आहे. बरं, हे मसावी समजलंय का सर्वांना? जमेल सर्वांना मसावी काढायला? हो. ओके. बरं, आता शेवटचे फक्त 4 मिनिट राहिलेले आहेत. हो, येऊ द्या, येऊ द्या. हा, कॉमन काढायचा आहे. कॉमन अपेक्षित मिळाला ना कॉमन की झालं. फक्त मोठा पाहिजे, कॉमन आणि मोठा. बरं, आता लसावी पाहूयात आपण याच पद्धतीने लसावी कसा काढायचा. आता हीच मेथड आपण कंटिन्यू करूयात. नोटबुक काढा. थोड्या वेळासाठी आपल्याला या पीडीएफ कडे पाहायचंच नाही. पीडीएफ मधले प्रश्न आपले उद्या होणार आहेत. हे जर समजलं तर पीडीएफ मधले प्रश्न सोडवता येणार आहेत. आता लसावी कसा काढायचा? आता तुम्हाला सांगितला की 30 आणि 42, 30 व 42 चा लसावी. लसावी काढा. मला वाटतं आपण याचा पाहिला होता, पण असू द्या, चला या मेथडने आपण पाहूयात. आता जी पाहिली की नाही त्या मेथडने आपल्याकडे नंबर कोणते आहेत? 31 आणि 42 आहे. रेषा थोड्याशा वाकड्या वाकड्या जातात, एवढं लिहायला क्लिअर येत नाही यावरती. पाहता कोणाकोणाच्या पाड्यामध्ये मिळणार आहे? 30 आणि 42 एकाच पाड्यामध्ये मिळतात अशी संख्या जर नाहीच आठवली तर सरळ सरळ 2 पासून जायचंय. मग 2च्या पाड्यामध्ये तर हे मिळतात. 2च्या पाड्यामध्ये 15 क्रमांकावरती 30 मिळणार आहे. त्यानंतर बे 2 4 आणि बे 1 बे म्हणजे 21व्या क्रमांकावरती हे 42 मिळणार आहेत. 15 आणि 21 एकाच पाड्यामध्ये मिळतात 3च्या. 3 5 15, 3 7 21. फक्त इथे मी खाली क्रमांक लिहिते, हे लक्षात ठेवा. हा 3चा पाडा पाहिला. 3च्या पाड्यामध्ये 15 कधी? तर 5व्या क्रमांकावरती. 3च्या पाड्यामध्ये 21 कधी? तर 7व्या क्रमांकावरती. असे क्रमांक लिहून घेते. आता हे झाले आपले कॉमन फॅक्टर, म्हणजे इथे आपलं मसावी निघला आणि मसावीलाच पुन्हा कंटिन्यू करायचं आपल्याला लसावी काढण्यासाठी. मसावी काय झाला? 2 गुणिले 3 बरोबर मसावी मिळाला आपला 6. आता लसावीकडे जाऊयात. भागाकारामध्ये जसं शेवटी 0 0 उरावा लागतो तसं इथे 1 1 उरावा लागतो. 5 आणि 7 एकमेकांच्या पाड्यांमध्ये येत नाही. मग अशा वेळी काय करायचं? 5 लाच बाहेर घ्यायचं, दोघांपैकी 1 ला बाहेर घ्यायचं. 5 1 5. आता 5च्या पाड्यामध्ये 7 येत नाही, मग त्याला पण आहे असं बाहेर ठेवायचा. आणि पुन्हा आता या 7 ला बाहेर घ्यायचं, 1 आहे असा. आणि 7च्या पाड्यामध्ये 7 कधी येतो? 1 नंबरला. झालं, दोघांकडे 1 1 उरले. म्हणजे आता हे सर्वच्या सर्व जे आहेत 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी असतो. सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे हा लसावी असतो. या जर सर्वांचा गुणाकार केला तर हा किती होतो पहा. 3 दुने 6, 6 पंच 30 आणि 30 गुणिले 7 म्हणजे 3 7 21. हा झाला 210. ओके, समजतंय सर्वांना? शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे फक्त, आपल्याला थांबावं लागेल. त्या एखाद्या उदाहरणाचा काढता तोपर्यंत लसावी. देऊ एक संख्या. आवाज येतोय ना? नाही. बरं, चला चला मी एक संख्या देते तुम्हाला. 15 आणि 20 यांचा लसावी काढा. 15 आणि 20. 15 आणि 20 यांचा लसावी काढा. जर लिंक मध्येच थांबली तर मला मेसेज टाका, काय आला तुमचा मसावी तो सांगा. 15 व 20 यांचा लसावी आणि मसावी दोन्ही सांगा. हो मॅम. हो टीचर. 15 आणि 20 यांचा मसावी आणि लसावी दोन्ही काढा आणि मला चॅट बॉक्स मध्ये पाठवा. लिंक मध्येच थांबली तर मग मेसेज ओके करा. मॅम. ओके. हो.